बहुचर्चित शक्तीपीठ महामार्ग विरोधात कोल्हापूरकर आक्रमक झाले आहेत। या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात येत्या 18 जूनला कोल्हापुरात विराट मोर्चा निघणार आहे। या मोर्चाला इंडिया आघाडीच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे। कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी उपस्थिती लावत या महामार्गाला तीव्र विरोध दर्शवला। आता आपल्या महाराष्ट्रातून शक्तीपीठ नावाचा एक महामार्ग शासनाने सुरू करायचा विचार केलेला आहे आणि हा महामार्ग नागपूर ते गोवा असं जातोय 805 किलोमीटर आणि त्यासाठी 27,000 हेक्टर शेतकऱ्यांची जमीन घ्यायचा विचार त्यांचा दिसतोय। खर्चही त्याच्यावर 86,000-87,000 कोटी एवढा होणार आहे असा त्यांचा विचार आहे। आणि पण प्रश्न हा आपल्या सर्वांच्या पुढे आहे की या महामार्गाची आवश्यकता काय। नागपूर ते गोवा जाण्यासाठी आत्तासुद्धा रस्ते आहेत आणि ते चांगले डेव्हलप झाले पाहिजे, त्याचा विकास झाला पाहिजे आणि अशा दुसऱ्या मार्गाचा आवश्यकता नाही असं पूर्ण इंडिया आघाडीच्या नेत्यांना, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि शेतकऱ्यांना आणि विविध पक्षांना असं वाटतं आहे की या महामार्गाची बिलकुल आवश्यकता नाही। कारण एवढी जमीनची जाणार ती आत्ताच सांगितल्याप्रमाणे त्यातनं जो मोबदला जरी आला चांगला असं आपण समजलं तरी तो शिल्लक राहणार नाही कोणाच्या हातात, तो आपण खर्च करून टाकणार। शेतकऱ्यांकडे पैसा या तऱ्हेने आला तर लगेच खर्चही होऊन जातो आहे आणि जमीन जर राहिली तर आपलं कार्य दैनंदिन कार्य हे नेहमीच चालू राहतं आहे, बेकार ते होत नाहीत। याच्यामध्ये बेकारीसुद्धा वाढण्याची शक्यता आहे। आणखीन अनेक पुढं मागं आणि त्यामध्ये काही कोणी हॉटेल वगैरे करायचे असा प्रश्न आणला तरी तिथं अडचणीच आहे। ते अनेक जमिनी आणि त्याच्यामध्ये जातील, इंडस्ट्रीयल कामांमध्ये जातील। इंडस्ट्रीयल झोन्स आपले आता तयार आहेतच आहेत, त्यामध्येच इंडस्ट्री अजून चांगली चालली पाहिजे असा दृष्टिकोन सगळ्यांनी ठेवला पाहिजे। म्हणूनच शेतकरी आणि महाविकास आघाडी या सर्वांनी मिळून हे ठरवलं आहे की 18 जूनला एक मोर्चा काढून या महामार्गाला विरोध करायचा, ज्याचं नाव शक्तीपीठ आहे। त्याचं नावसुद्धा का दिलं हे साधारण समजत नाही, तरी शक्ती कोणाची वाढणार असा मोठा प्रश्न आत्ताच निर्माण झालेला आहे। जनतेची शक्ती जर वाढणार नसतील तर हा महामार्ग कशासाठी, हा मोठा प्रश्न आहे। तर म्हणूनच आज सर्वांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीने ठरवलं की ह्या महामार्गाला विरोध करायचा आणि तो 18 तारखेला आपल्याला दिसून येईल। मार्गाला विरोध करावा लागेल म्हणजे निकाल आल्यानंतर त्यांना उपलब्धी झाली असं म्हणायचं का? कारण हे फक्त मग आता जे त्यांचं ढोंग आहे सुरू की काय? आता शेतकऱ्यांचं जर पाहिलं तर आपण 5 महिन्यापासून पाहतोय की त्यांचा विरोध आहेच आहे आणि हा विरोध बघून निश्चितच महाविकास आघाडीने ठरवलं की शेतकऱ्यांची बाजू घ्यायची, शेतकऱ्यांचं हित पाहायचं आणि त्यांनी म्हणून निवडणुकीमध्ये या शक्ती महामार्गाच्या विरोधात त्यांनी बोललेच सुद्धा। पण त्याच दरम्यान माहीत नाही त्यांचा महाविकास युतीचा काय विचार होता, पण त्यांनी निवडणुकीच्या कार्यात तरी याच्याबद्दल काही उल्लेख केला नाही, उलट त्याला त्याचं समर्थन केलं। आणि आत्ता सगळं बघून, सगळं चित्र बघून त्यांचे विचार कदाचित बदलले असले तर चांगलं आहे। मोर्चामध्ये सभा घेतला
आत्ताच सहभागी झालो आहे आणि 2-4 महिन्यापासून आपण पाहिलं तर त्यातही सहभागी आहेच आहे. त्याच्या विरोधात होत असलेल्या या मोर्चेला पाठिंबा देण्यासाठी आज उपस्थित आदरणीय श्रीमंत खासदार छत्रपती शाहू महाराजजी आणि सर्वच आमच्या इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील आमचे सर्व प्रमुख नेते. आपल्या सगळ्यांनाच माहिती की महाराष्ट्रामध्ये हा जवळजवळ नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणारा हा महामार्ग, हा 12 जिल्ह्यातून हा महामार्ग जातोय. 802 किलोमीटरची लांबी आणि यासाठी सरकारनं जवळजवळ 86,000 कोटी रुपये खर्च करायचा. आणि दुसऱ्या बाजूला त्याचा उल्लेख आदरणीय देवणे साहेबांनी आता त्यांच्या भाषणामध्ये केला की या 12 जिल्ह्यामध्ये 27,500 एकर पिकाऊ जमीन ही आमच्या शेतकरी बंधूंची या ठिकाणी जाते आणि हा महामार्ग कोल्हापूरमधून जातोय. आज खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर एखादा प्रकल्प व्हावा किंवा महामार्ग होण्यासाठी अनेक निवेदन लोक करत असतात, पण असं कुठलंही निवेदन आम्हा सगळ्यांना दिसलं नाही जिथं हा महामार्ग पूर्ण करावा किंवा महामार्ग करावा अशा पद्धतीचे निवेदन आज लोकांच्याकडनं आलेलं नाही. त्याचा उल्लेख देवणे साहेबांनी केला की नागपूरपासून कोल्हापूरला येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. आज जे शक्तिपीठ आपण बोलतो त्या शक्तिपीठला जाण्यासाठी अनेक मार्गावरनं जाण्याचं या ठिकाणी येतं. कोल्हापूरला अंबाबाईचं दर्शन असेल, ज्योतिबाचं दर्शन असेल, अशा अनेक शक्तिपीठला जाण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत. आणि मग एवढी चांगली कनेक्टिव्हिटी असताना देखील हा शक्तिपीठ महामार्ग का, आणि सरकारला हा आमचा प्रश्न आहे की एवढा अट्टास का. आज ज्या पद्धतीनं आमच्या अनेक शेतकरी बंधूंची जागा आज यामध्ये जाते, विशेषतः माझा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचा विचार केला तर जवळजवळ 10 गावं ही माझ्या मतदारसंघामध्ये या महामार्ग तिथून जातात. आणि मग खऱ्या अर्थानं हे सगळ्या गावाचा विरोध आज निश्चितपणेनं आम्हा सगळ्यांचा आहे. दुसऱ्या बाजूला आज इंडिया त्यांनीही या चळवळीमध्ये भाग घेतलेला आहे. तर या महामोर्चाला आमचा पाठिंबा असेल आणि आमची जेवढी ताकदीच्या पाठीशी उभं करणार आहोत. आणि जोपर्यंत हा शक्तिपीठ महामार्ग असल, ज्यांनी सरकारमध्ये आहेत, ज्यांनी भूमिका घेतलेली आहे, त्यात करून या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या तालुक्यातून सगळ्यात जास्त जमिनी जातात. आदरणीय संजय बाबा घाडगे या ठिकाणी या आंदोलनाचे प्रवक्ते आहेत. तर या वेळेला बाकीचं सगळं वर्तमानपत्रातनं करण्यापेक्षा जे राज्यकर्ते त्यांनी हिंमत असेल तर हा महामार्ग रद्द करावा असे मी या ठिकाणी माझं प्रास्ताविक बोलतो आणि थांबतो. सरकार कोणाच्या बरोबर आहे हे सिद्ध होत चाललेलं आहे, त्यांच्या कृतीवरून सिद्ध होत चाललेलं आहे. या जिल्ह्याचे माजी खासदार आणि आमदार आणि पालकमंत्री यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि त्यावेळी सांगितलं की आम्ही हा महामार्ग रद्द कराची मागणी केलेली आहे. पण हा सुद्धा एक स्टंट होता असं आमचं म्हणणं आहे. कारण त्याच्यानंतर काही वेळातच कॅबिनेटची मीटिंग झाली. त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये या संदर्भात त्या मीटिंगमध्ये किंवा त्या मीटिंग नंतर याची काही वाच्यता करण्यात